नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी संपली। आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार। तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार। भाईंदरपाडा प्रकरणी विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस। बदनामी न थांबवल्यास फौजदारी कारवाईचा नोटीसीतून इशारा। नाफेडचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। 2 लाख टन कांदा खरेदीचं नाफेडचं उद्दिष्ट। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी सुरू होणार। परळ टीटी ब्रिजच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण। दादरकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका। दुसऱ्या मार्गिकेचं कामही महिनाभरात पूर्ण होणार। मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन दृश्य समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ। 1 मे पासून मुंबई पुणे मिसिंग लिंक सेवेमध्ये दाखल होणार। कोकण रेल्वे मार्गावर 2 दिवस मेगा ब्लॉक। नांदगाव रोड कणकवली स्थानकादरम्यान ब्लॉक। नवीन अंडरपासच्या कामासाठी मेगा ब्लॉक। उद्यापासून 1 मे पर्यंत गाड्यांच्या वेळेमध्ये बदल। अंबरनाथमध्ये पुन्हा भाजप शिवसेनेमध्ये जुंपली। शहर समस्येची सभा तहकूब केल्यानं भाजप आक्रमक। भाजपची शिवसेनेविरोधात निदर्शनं। पत्र वाचण्यावरून वाद झाल्यानं सभा तहकूब। साताऱ्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये गोंधळ। शिरवळ मतदान केंद्रावर सौम्य लाठीचार्ज। संतप्त मतदारांचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। अंबरनाथ पालिका विशेष सभेमध्ये वादंग। माईक बंद केल्याचा शिवसेना नगरसेवकांचा आरोप। देहूरोड गोळीबाराप्रकरणी 2 संशयित ताब्यात। देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या। हत्येनंतर देहूरोडमध्ये तणावाचं वातावरण। गहुंजे थॉमस कॉलनीतून 2 ताब्यात। हत्येचा कट रचणाऱ्या टोळीची काढली धिंड। पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी पोलिसांकडून धिंड। 6 आरोपींनी रचला होता तरुणाच्या हत्येचा कट। आरोपींकडून देशी कट्टा, जिवंत काडतूस आणि कोयते जप्त। नाशिकच्या बागलाणमध्ये पारा 40 पार। शेतकरी रात्री करतोय शेतामध्ये काम। उन्हामुळे दिवसा विश्रांती आणि रात्री शेतात काम। उष्णतेच्या लाटेमुळे रात्री काम करण्याची वेळ। कोल्हापूर गर्भपाताप्रकरणी आणखी एकाला अटक। गर्भपाताप्रकरणी औषध विक्रेत्याला अटक। बोगस डॉक्टरला पुरवल्या गर्भपाताच्या गोळ्या। त्र्यंबकेश्वर दर्शन पास घोटाळा। आणखी एका एजंटला अटक। व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट। दर्शन पास घोटाळा प्रकरणी 6 संशयित ताब्यात। केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू। संतप्त नातेवाईकांचा कर्मचाऱ्यांवर हल्ला। हल्ल्यामध्ये नर्ससह 4 कर्मचारी जखमी। सुरक्षेची मागणी करत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। 9400 व्हॉट्सअप खाती बंद। डिजिटल अरेस्ट प्रकरणी मोठी कारवाई। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती। सिम कार्ड निष्क्रिय करण्यासाठी कालमर्यादा निश्चित। जालन्यात 325 नशेच्या गोळ्या जप्त। कदीम जालना पोलिसांकडून 1 जण ताब्यात। अल्फा झोलम नावाच्या 325 गोळ्या जप्त। गोळ्या विक्री मागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता। पायधुनीतील घटनेमुळे कलिंगडाला फटका। कलिंगडाची विक्री निम्म्यावर, दरही गडगडले। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं 4घांचा मृत्यू। चिमुकलीचं भाषण आणि क्रिकेटचा देव भारावला। पालघरच्या ग्रामस्थांकडून सचिन तेंडुलकरचा सन्मान। एकजुटीतून गावाचा विकास करण्याचा संदेश।